पुण्याजवळ देशमुख कुटुंब राहत होतं. शहरात त्यांचा मोठा मान होता. शंकरराव घरचे प्रमुख होते. आदित्य त्यांचा मुलगा होता. तो खूप शांत स्वभावाचा होता. तो वडिलांना मदत करत होता. एके दिवशी त्याची भेट झाली अनन्याशी. अनन्या खूप आत्मविश्वासी मुलगी होती. ती एका NGO मध्ये काम करत होती. दोघांची ओळख वाढत गेली. प्रेम वाढत गेलं. काही महिन्यात प्रेम जुळलं. आदित्यने घरी सर्व प्रकार सांगितला. घरच्यांना खूप आनंद झाला. पण अनन्याने एक अट ठेवली. तिने सर्वांना धक्का दिला. बंगला माझ्या नावावर करा. अनन्या शांतपणे बोलली होती. हे ऐकून खळबळ उडाली. शंकरराव खूप संतापले होते. सुमित्रा रडू लागली होती. आपला मुलगा फसतोय काय, ती काळजीने बोलत होती. पण आदित्याचा विश्वास होता. त्याने अनन्याला कारण विचारलं. माझ्यावर विश्वास ठेव. अनन्या एवढंच बोलली होती. काही दिवस वाद चालले. शेवटी बंगला तिच्या नावावर झाला. शहरभर चर्चा सुरू झाली. लोक अनेक गोष्टी बोलत होते. अनन्या मात्र शांत राहिली. तो बंगला टेकडीवर होता. तो अनेक वर्ष बंद होता. फक्त गणपत तिथे राहत होता. लोक अनेक अफवा पसरत होते. अनन्या रोज तिथे जात होती. ती काहीतरी शोधत होती. तुम्ही काय शोधता? गणपतने तिला विचारलं. मी एक सत्य शोधते, अनन्या हसून म्हणाली. एका रात्री ती आली. ती स्टोर रूम मध्ये गेली होती. तिला एक जुनी पेटी दिसली. तिने ती पेटी उघडली. आत जुनी डायरी होती. डायरी वसंतरावांची होती. ती डायरी वाचू लागली. तिला एक वाक्य दिसलं. सत्य हे तळघरात सापडेल. हे वाचून ती दचकली. तिने तळघर शोधायला सुरुवात केली. तिला गुप्त दरवाजा सापडला. ती खाली उतरली होती. तिथे खूप अंधार होता. तिला एक पेटी दिसली. तिने पेटी उघडली होती. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहून ती हादरली. फोटोत एक मुलगी होती. ती मुलगी अगदी अनन्यासारखी दिसत होती. हे कसं शक्य आहे? ती आश्चर्याने बोलली. तेवढ्यात पावलांचा आवाज आला. कोणीतरी बंगल्यात आलं होतं. अनन्या घाबरून वर आली. पण वर कोणीच नव्हतं. फक्त दरवाजा उघडा होता. तिला काहीतरी संशय आला. कथा इथूनच बदलणार होती. त्या दिवसानंतर अनन्या सावध झाली. तिला कोणीतरी पाहत होतं. तिचा संशय वाढत गेला. लग्नाचा दिवस जवळ आला. देशमुख कुटुंब नाराज होतं. पण आदित्य तिच्या सोबत होता. लग्नाच्या आदल्या रात्री अनन्याला एक फोन आला. फोनवर वृद्ध आवाज होता. तू सत्याजवळ पोहोचली आहेस. अनन्या घाबरली होती. तुम्ही कोण आहात? तिने लगेच विचारलं. मी सर्व पाहिलं आहे, वृद्ध माणूस म्हणाला. वसंतरावांचा मृत्यू अपघात नव्हता हे ऐकून ती हादरली. मग तो खून होता? तिने थरथरत विचारलं. हो, तो खून होता, समोरून उत्तर आलं. खुनी देशमुख कुटुंबातच आहे. हे बोलून फोन कट झाला. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती विचारात गुंतलेली होती. ती पुन्हा कागद पाहू लागली. एका कागदावर नाव होतं. ते नाव राघव पाटील होतं. हे नाव पाहून ती दचकली. राघव तिचे वडील होते. पण ते अनेक वर्षापूर्वी वारले होते.
दुसऱ्या दिवशी ती आईकडे गेली. तिने तो कागद दाखवला. तिची आई मीनाक्षी घाबरली होती. तिच्या हातातून कप पडला. हा कागद कुठे सापडला तुला? तिने घाबरत विचारलं. देशमुखांच्या बंगल्यात सापडला, अनन्या शांतपणे म्हणाली. हे ऐकून तिची आई हादरली. त्या घरापासून दूर राहा, मीनाक्षी म्हणाली होती. मीनाक्षी म्हणाली होती. का आई? अनन्याने विचारलं. मीनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने एक मोठं रहस्य सांगितलं. राघव पाटील पत्रकार होते. ते धाडसी आणि प्रामाणिक होते. ते एका खुनाचा तपास करत होते. तो तपास वसंतरावांबद्दल होता. त्यांना काही पुरावे सापडले होते, पण अचानक त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात ते मरण पावले. मीनाक्षीला तो अपघात वाटत नव्हता. तिला तो खून वाटत होता. हे ऐकून अनन्या संतापली. आता तिला सर्व समजलं. वसंतराव आणि राघव यांचा संबंध होता. दोघांच्या मृत्यू मागे एकच व्यक्ती होती. काही दिवसांनी लग्न झालं. अनन्या आणि आदित्य विवाहबद्ध झाले. लग्न मोठ्या थाटात झालं, पण काही लोक नाराज होते. महादेव देशमुख विशेष रागात होता. तो सतत अनन्याकडे पाहत होता. एकदा तो टोमणा मारला. एकदा त्याने अनन्याला टोमणा मारला. काही लोक संपत्तीसाठी येतात हे ऐकून सगळे शांत झाले. पण अनन्या काही बोलली नाही. त्या रात्री ती पुन्हा गेली. यावेळी आदित्यही तिच्या सोबत होता. तिने सर्व सत्य सांगितलं. आदित्य आश्चर्यचकित झाला. तू माझ्याशी सत्यासाठी लग्न केलंस? त्याने दुःखी होऊन विचारलं. सुरुवातीला हो, अनन्या हळूच म्हणाली. पण आता मी तुझ्यावर प्रेम करते. हे ऐकून आदित्य शांत झाला. त्याने तिचा हात धरला. आपण सत्य शोधू, तो ठामपणे म्हणाला. दोघी तळघरात उतरले. तिथे एक गुप्त कप्पा सापडला. आत एक पत्र होतं. ते वसंतरावांनी लिहिलं होतं. पत्र वाचून दोघे हादरले. माझा जीव धोक्यात आहे असं त्यात लिहिलं होतं. माझ्या घरातील व्यक्तीच मला संपवू इच्छिते. हे वाचून ते स्तब्ध झाले. तेवढ्यात वर आवाज आला. कोणीतरी बंगल्यात आलं होतं. आदित्य धावत वर गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त गाडीचा आवाज आला. कोणीतरी पळून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी अनन्या गेली. ती जुनी कॅसेट घेऊन गेली. कॅसेट ऐकायला सुरुवात झाली. वसंतरावांचा आवाज ऐकू आला. माझा खून झाला आहे. हे ऐकून ती हादरली. कॅसेट पुढे सुरू होती. माझ्या मृत्यूस जबाबदार. इतक्यात आवाज तुटला. महत्वाचा भाग नष्ट झाला. फक्त एक शब्द ऐकू आला. तो शब्द महा होता. अनन्या विचारात पडली. तिला एक फोटो मिळाला. फोटोत राघव आणि वसंतराव होते. फोटोच्या मागे इशारा होता, सत्यापासून दूर राहा. हे वाचून ती घाबरली. तरीही ती थांबली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू झाला. तिला काही फाईल्स सापडल्या. त्या फाईल्स मध्ये मोठं रहस्य होतं. महालक्ष्मी डेव्हलपर्सचं नाव होतं आणि विक्रम जाधवचंही नाव होतं. अनेक व्यवहार संशयास्पद होते. बनावट सह्या सापडल्या. जमिनीचे खोटे करार सापडले. आता चित्र स्पष्ट होतं. वसंतरावांना हे समजलं होतं, म्हणून त्यांचा खून झाला. राघवही सत्याजवळ पोहोचले.
म्हणून त्यांनाही मारलं गेलं. त्या रात्री एक फोन आला, उद्या बंगल्यात ये. वृद्ध माणूस म्हणाला. दुसऱ्या रात्री ते गेले. अनन्या आणि आदित्य गेले. शंकररावही त्यांच्या सोबत होते. तळघरात गणपत उभा होता. तो खूप घाबरलेला दिसत होता. त्याने सत्य सांगायला सुरुवात केली. मी सर्व पाहिलं होतं. तो हळूच म्हणाला, विक्रमने वसंतरावांना मारलं. हे ऐकून सर्वजण हादरले. राघवांनाही त्यानेच मारलं. गणपत पुढे म्हणाला. अचानक दरवाजा बंद झाला. सगळे घाबरले होते. अंधारातून टाळ्या ऐकू आल्या. एक माणूस पुढे आला. तो विक्रम जाधव होता. तो जोरात हसत होता. शेवटी सत्य समजलंच. तो गर्वाने म्हणाला. अनन्या रागाने उभी राहिली. तू माझ्या वडिलांना मारलं. ती ओरडून म्हणाली. हो, मीच मारलं. विक्रम शांतपणे म्हणाला. वसंतरावांनाही मीच मारलं. हे ऐकून शंकरराव हादरले. विक्रमने पिस्तूल काढलं. तो अनन्याकडे चालू लागला. तितक्यात गोळीचा आवाज आला. पोलीस आत आले होते. अनन्याने आधीच तयारी केली होती. गणपतचा कबुली जबाब रेकॉर्ड केला होता. सर्व पुरावे पोलिसांकडे दिले होते. विक्रमला ताबडतोब अटक झाली. खटला अनेक महिने चालला. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. विक्रमला जन्मठेप मिळाली. वसंतरावांना न्याय मिळाला. राघवांनाही न्याय मिळाला. देशमुख कुटुंब बदललं. शंकररावांनी माफी मागितली. आम्ही तुला चुकीचं समजलो, ते नम्रपणे म्हणाले. अनन्या हसली आणि म्हणाली, मी फक्त सत्य शोधत होते. आदित्यने तिचा हात धरला. दोघांच्या डोळ्यात आनंद होता. जुना बंगला तिच्या नावावर होता, पण तिने तो ठेवला नाही. तिने तो दान केला. तिथे मुलासाठी संस्था सुरू झाली. बंगल्यावर एक फलक लावला. त्यावर सुंदर वाक्य होतं. सत्य लपवता येतं, पण कायमचं नाही.